जंगली तू माय मेले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। ज्या महिलांनी आज महालक्ष्मीचे गुरुवार धरले असतील त्या महिलांनी आज उद्यापन करू नये आणि येत्या गुरुवारी म्हणजे 11 तारखेला जरी अमावस्या असली तरी 5:27 संध्याकाळी उद्यापन केले तर चालेल। आणि जरी अमावस्या असली तरी तुमच्या मनात काही शंका असेल तर 5:27 नंतर तुम्ही उद्यापन करू शकता। आणि काही अडचणीमुळे जर महिलांना उद्यापन पुढच्याही गुरुवारी करता नाही आले तर 18 तारखेला शाकंभरी देवीचे नवरात्र आहे, त्यावेळेस तुम्ही महालक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन केले तरी चालेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। एक भक्त अंतःकरणापासून परमेश्वराला काय बोलतो तेच तर मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला कसे वाटते आणि चला मग सांगते मी तुम्हाला। नको नको क्रोध अहंकार नको देही, आशा तृष्णा माया चिंता काही, वास पंढरीचा जन्म सदा देई, अनिक दुजे मागणे तुझ नाही। म्हणजे देवा मला अहंकार पण नको देऊ आणि मला जास्त क्रोध पण नको येऊन देऊ, लई मोह मायात पण गुंतवू नको, वास पंढरीचा जन्म सदा देई, अनिक दुजे मागणे तुझ नाही। म्हणजे देवा माझे मागणे तुझ्यापाशी दुसरे काहीच नाही। कृपा देई दान, म्हणजे तुझ्या कृपेचे दान मला कर आणि मला परमेश्वराची आवड निर्माण होऊ दे, माझे मन शुद्ध कर। नाशी तिमिर दाखवी चरण, आपण नाही का बाबांच्या आरतीत बोलतो, तिमिरातुनी तेजाकडे न्यावे या जीवना, तसे तो भक्त बोलतो नाशी तिमिर दाखवी चरण। म्हणजे देवा तुझे चरण मला दाखव, नाम तुझे देवा हृदयी राहो अखंड। बघा मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगते तुझे नाम माझ्या हृदयामध्ये अखंड राहू दे, तुझ्या नामाचे वेळ मला परमेश्वरा लागू दे। संतांची संगत दे लावूनी, संतांची संगत मला लावून दे, त्यातून मला चांगले असे ज्ञान प्राप्त होऊ दे, त्यातून मला ज्ञान प्राप्त झाले पाहिजे। अनिक दुजे नको देवा काही तुझ वाचुनी, यापेक्षा जास्त देवा मला काही तू देऊ नको, मला धन संपत्ती पैसा यापेक्षाही तुझ्या नामाचे वेळ मला लागू दे। तूच माय तूच बाप, बंधू सखा गुरुराया, जीवलग तूच जीवाचा, तूच आहे माझ्या गुरुराया। बघा तो भक्त काय बोलतोय, देवा तुझ वाचुनी काही नको मला, तूच माझा माये, तूच माझा बापे, तूच माझा बंधू सखा गुरुराया, माझ्या जिवलग जीवाचा तूच आहे माझा गुरुराया, आणखी काही नको गुरुदेवा आता। म्हणजे देवा मला आता यापेक्षा जास्त काही नको, मला फक्त तू पाहिजे। तुझ चरणी नमवूनी माथा, मी तुझ्या चरणी पूर्ण नतमस्तक झालेलो आहे, तर
मला फक्त तू पाहिजे आणि तुझ्या नामाचे मला वेड लागले पाहिजे. मी तुझे नामस्मरण केले पाहिजे, तुझे ध्यान केले पाहिजे, तुझे चिंतन केले पाहिजे. तूच तप, तूच तीर्थ, व्रत गुरु सकळ. म्हणजे तूच माझे तप आहे, तुलाच मी तीर्थ समजतो आणि तूच माझा गुरु आहे, सकळ गुरु देवा आता. म्हणजे तूच माझा गुरु आहे. आपण नाही का बाबांना बोलतो, तूच माझा गुरु, तूच बंधू सखा गुरुदेवा आता. म्हणून म्हणतात तूच करता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता. शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. तुझी आश्वासे पान हलते, तुझ्या कृपेने रे फूल फुलते. शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. म्हणजे तूच माझा करता आहे आणि तूच माझा करविता आहे. तू जे करणार आहे माझ्यासाठी ते चांगलंच करणार आहे. त्यामुळे मी फक्त तुलाच शरण आहे माझ्या भगवंता. तूच माझा भाव आहे, तूच माझी भक्ती आहे गुरुदेवा आता. तूच भाव आहे, तूच भक्ती आहे गुरुदेवा आता. तूच भाव, तूच भक्ती गुरुदेवा माझी तूच आता. म्हणून मी तुम्हाला वारंवार व्हिडिओत सांगते, देव हा भाव आणि भक्तीचा भुकेला आहे. बघा, मी काल 1-2 दिवसापूर्वी व्हिडिओ केला आत्मलीलेचा. त्यात पण तुम्हाला सांगितलं, परमेश्वर हा फक्त तुमच्याकडच्या भाव आणि भक्तीचा भुकेला आहे. आपण काय बोलतो, माझ्याकडे आता खूप धन आहे, संपत्ती आहे, पैसा आहे. पण बाबा काय सांगतात, हे आत्ता पुरतं आहे. पण तुझं जीवन जेव्हा तू ह्या मानव जीवनातून नष्ट होशील त्यावेळेस तुझ्या बरोबर काय येणार आहे, तू जे परमेश्वराचे नाम स्मरण केले, ध्यान केले, चिंतन केले, तेच तुझ्या बरोबर येणार आहे. तुझ्या जवळ असलेला पैशाला काय पैसा नाही येणार तुझ्या बरोबर, धन नाही येणार, संपत्ती नाही येणार. काम करा, कष्ट करा, कर्म करा आणि परमेश्वराचे नामस्मरण पण करा. आणि जास्तीत जास्त जेवढे होता होईल तेवढे तुमच्या ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचे हृदयामध्ये ध्यान करा, चिंतन करा. असे मी माझ्या परमेश्वराचे ध्यान करा, चिंतन करा आणि जास्तीत जास्त नवीन वर्षामध्ये नामस्मरणावर जोर द्या. आपल्याला जो बाबांनी नाममंत्र दिलेला आहे त्या नाममंत्राचा जप करा आणि 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1-अर्धा तास तरी बाबांचे नामस्मरण, ध्यान, चिंतन हे केलेच गेले पाहिजे. आणि मला तर असं वाटत नाही का ज्यांनी परमेश्वराची खूप भक्ती केली किंवा परमेश्वराची भक्ती केली त्याचं काही वाईट झालं, असं तर नाहीये. त्यामुळे सर्वांनी होता होईल तेवढे ध्यान करा, परमेश्वराचे चिंतन करा आणि नामस्मरण करा. आणि जो आपल्याला गुरुमंत्र दिलेला आहे त्याचं जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. असे मी पण माझ्या गुरूंना बोलते की तुम्ही पण माझ्याकडनं, मी मनापासून बोलते माझ्या आत्मा मालिक माऊलींना, हे जे आहे ते तुम्हीच माझ्याकडून घडून घ्या. बघा, मी जर आज मनातून, मी माझा स्वतःचा अनुभव सांगते, मी माझ्या मनातून जर ठरवलं का आज मला काय करायचंय, बाबा मी आज कशावर व्हिडिओ करू काय, तर मी 1-5 मिनिटं बाबांसमोर बसले ध्यानाला की मला लगेच सुचतं मी ह्या विषयावर व्हिडिओ केला पाहिजे, मी त्या विषयावर व्हिडिओ केला पाहिजे. आता मध्ये माझं जरा घर शिफ्टिंग पण झालं दुसरीकडे आणि
त्यामुळे आणि अजून बाकी काही कारणांमुळे माझे व्हिडिओ तुम्हाला जास्त प्रमाणात येऊ नाही शकले आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नवीन वर्षामध्ये यायला पाहिजे. त्यासाठी मी पण बाबांना बोलते, मला शक्ती द्या, ताकद द्या आणि माझ्याकडून माझे जे आत्मा मालिक भाविक आहे त्यांना माझ्याकडनं थोडंसं जरी त्यांनी माझं ऐकून नामस्मरण केलं बस, याच्यापेक्षा मला जास्त काही महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे मी पण नामस्मरण करते आणि तुम्हीही नामस्मरण करा. चला तर मग आता आपण बाबांचा थोडासा जय जयकार करूया. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. सद्गुरु तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो. आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. असा हा माझा छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आले. माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला. आत्मा मालिक ढूंढता है ईश्वर वहाँ नहीं है, कर ले तू खोज दिल में, ईश्वर का घर वही है, बाहर क्या ढूंढता है.